आषाढी वारी म्हणजे श्रद्धेचा प्रवास, सेवेचा संस्कार आणि माणुसकीचा संदेश। संकटाच्या प्रत्येक क्षणी एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची प्रेरणा महाराष्ट्राला याच परंपरेतून मिळते। याच भावनेतून मदत व पुनर्वसन विभागाने आपत्तीच्या काळात लाखो नागरिकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला आणि नव्या उभारीचा विश्वास दिला। अतिवृष्टी, पूर आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील लाखो कुटुंबांवर संकट कोसळले। पिकांचे नुकसान झाले, घरांचे नुकसान झाले, जमिनी वाहून गेल्या, पशुधनाचे नुकसान झाले। परंतु संकट कितीही मोठे असले तरी महाराष्ट्र शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। जानेवारी 2025 ते मे 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 1,54,00,000 आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळालाय आणि आतापर्यंत 21,543 कोटी रुपयांची मदत डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे। आपत्तीग्रस्त शेतकरी पुन्हा सक्षम व्हावा या उद्देशाने शासनाने अनेक शेतकरी हिताचे ऐतिहासिक निर्णय घेतले। 2 हेक्टरची अट शिथिल करून 3 हेक्टरपर्यंत मदतीचा निर्णय, रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपयांचे विशेष सहाय्य, वाहून गेलेल्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर 47,000 रुपयांचे अनुदान आणि रोजगार हमी योजनेद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत सहाय्य, नुकसानग्रस्त विहिरींसाठी प्रति विहीर 30,000 रुपयांची मदत, पशुधन नुकसान भरपाईवरील मर्यादा शिथिल करण्याचा संवेदनशील निर्णय। मदत म्हणजे केवळ आर्थिक सहाय्य नव्हे, तर संकटातून नव्याने उभं राहण्याचा विश्वास आहे। 2025ला खूप अतिवृष्टी झाली, आमच्या शेताचा बराच भाग वाहून गेला। अनेक वर्षाची मेहनत वाया गेली असं वाटलं होतं। शासनाने जमीन नुकसानीसाठी विशेष अनुदान दिलं, ऋणाच्या माध्यमातून सहाय्य मिळालं। त्या मदतीमुळे पुन्हा जमीन तयार केली। आमच्या कुटुंबाचा आधार पशुधन होतं। अतिवृष्टीमुळे खूप जनावरांचं नुकसान झालं आमच्या, पण शासनाची पशुधन नुकसान भरपाई मार्गदर्शन शिथिल केल्या आणि आम्हाला मदत मिळाली। ही मदत फक्त आर्थिक नव्हती, आमच्या कुटुंबाला पुन्हा उभे राहण्याची विश्वास देणारी होती। मी मदन काशीनाथ आगाव, माझी खेरखेडमध्ये गट क्रमांक 4 मध्ये जमीन आहे आणि ती नाल्याच्या काठी आहे। ते 22 सप्टेंबरला जो पाणी झालं काळी सगळं शेत वाहून गेलेलं होतं। जवळपास 2.5 चक्रामध्ये माझ्या पाणी होतं। 2.5 चक्रामध्ये पाणी असल्यामुळं शेत वाहून गेलं होतं, पाणी होतं आणि या वाहून गेलेल्या शेतीमुळं महाराष्ट्र शासनानं मला जवळपास 9,500 रुपये हेक्टरी मदत भेटली। त्यांचे मी मनस्वी आभार आहे। ज्या वेळेस पूर आला त्यावेळेस आम्ही कोणाकोण याला घरात बोलत नव्हतो, सगळे नाराज बसलेलो होतो। सगळी शेती खरडून गेली, हळद वाहून गेली, मुलाचे शिक्षण चालू होते, सगळं पीक वाहून गेलं। तर मग आम्हाला सरकाराकडून मदत मिळाली, त्यामुळं मग आम्हाला थोडा धीर आला। दिनांक 22 सप्टेंबर 2025 अतिशय मुसळधार पाऊस झाला आणि या पावसानं इथलं रौद्ररूप धारण केलं आणि या महापुरामुळं नदीकाठची शेती पूर्णच वाहून गेली। अक्षरशः हाती आलेलं पीक आमच्या हातातून गेलं। अतिशय कष्ट करून आणि मेहनत करून आम्ही ते उभं केलं। प्रसंगी बाहेरचा पैसा आणून त्या पिकाला आम्ही लहानचं मोठं करून खत पाणी घालून मोठं केलं आणि क्षणात नाहीसं झालं। या अतिवृष्टी झाल्यानंतर प्रशासन असन, शासन असन यांनी वेळोवेळी आम्ही माहिती दिली आणि आम्हाला तात्काळ त्यांनी मदत केली। मदतीबद्दल मी शासनाचे, प्रशासनाचे आभार मानतो। माझे नाव माधव नाना भोखरात। मागच्या वर्षामध्ये 2025मध्ये प्रचंड असा पाऊस पडला, अतिवृष्टी झाली आणि त्या पावसामुळे पूर आला आणि त्या पुरामध्ये आमच्याकडे असलेली एक बैलजोडी शेतातून परत येत असताना वाहून गेली। त्यापैकी एक बैल स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने वाचवण्यास मदत झाली। त्यानंतर दुसरा बैल खरेदी करण्यासाठी 32,000चं अनुदान मिळालं आणि त्यामुळे आम्ही बैल खरेदी करू शकलो आणि आमची शेतीची कामं ही सुरळीतपणे पार पडली। या मदतीमुळे शासनाचे खूप खूप आभार। शासनानं 2025ची जी नुकसान भरपाई म्हणून आम्हाला एक बियाण्यासाठी रब्बीमध्ये 10,000 रुपये दिलती। त्यामध्ये त्याचा चांगला फायदा म्हणजे बियाणं घ्यायला आपल्याला कोणाकडे हात पसरायचं काम नाही पडले, कारण मागचं उत्पन्न असल्यामुळे आपण त्याच्यावरच अवलंबून होतो। शासनाने दिलेल्या मदतीमुळे रब्बी पीक आम्हाला चांगलं जमलंय। नमस्कार, माझं नाव सुभाष बाबूराव मांगडे, मुक्काम पोस्ट पसरणी।
तालुका वाई, जिल्हा सातारा या पसरणी गावामध्ये गेल्या वर्षी अवकाळी पावसानं आमचं जांभळीचं झाड म्हशीच्या अंगावर पडलं आणि म्हैस मेली आणि शासनाच्या तर्फे आम्हाला ते अनुदान मिळवून दिल्याबद्दल आमचं महाराष्ट्र शासनाचं आभारी आहोत. आणि तसेच मकरंद आबा पाटील यांनीसुद्धा आम्हाला मदत चांगली जाहीर केली. मी भाग्येश नंदकुमार पिसाळ, मुक्काम पटासले, तालुका वाई, जिल्हा सातारा. 30 तारखेला अतिवृष्टीमुळे त्यामध्ये आमचे खूप नुकसान झाले. 15 शेळ्या विजेच्या झटक्यात जागेवरती गेल्या आणि 4-5 शेळ्या फक्त जगल्या. आणि आपल्या महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या सहाय्याने आम्हाला 12 तासाच्या आत मदत मिळाली. आम्हाला 15 शेळ्यांचे 62,000 रुपये मिळाले आणि ते बी 12 तासाच्या आत वडिलांच्या अकाउंटला बी जमा झाले. त्यानंतर परत आम्ही शेळ्या खरेदी केल्या. पुनर्वसन म्हणजे केवळ सुविधा निर्माण करणे नव्हे, तर संकटातून सावरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या भविष्याला नवी दिशा देणे आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी लोकहिताला प्राधान्य देत अनेक संवेदनशील निर्णय घेण्यात आले आहेत. पात्र वारसांना लाभ मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. पारदर्शक, सक्षम आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धतीद्वारे पुनर्वसन व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यात आली आहे. पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधांच्या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. संकटातून सावरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला नवी उभारी देत मदत व पुनर्वसन विभाग विश्वासाची नवी दिशा निर्माण करत आहे. या सर्व कार्यामागे प्रभावी नेतृत्व, सातत्यपूर्ण नियोजन आणि संवेदनशील प्रशासनाची भक्कम साथ होती. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री तसेच राज्यमंत्री यांच्या नेतृत्वात विभाग सातत्यानं कार्यरत आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि सेवाभावाचा महोत्सव आहे. लाखो वारकरी माऊली म्हणत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची प्रेरणा या वारीतून घेतात. हाच सेवाभाव आणि समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विचार मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रत्येक कार्यामागे आहे. अतिवृष्टी, पूर, अवकाळी पाऊस किंवा इतर संकटांमुळे शेतकरी, नागरिक आणि अनेक कुटुंबांवर मोठे संकट येते. अशा वेळी त्यांना मदत मिळावी, त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने संवेदनशील निर्णय घ्यावेत आणि त्यांना पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळावे, हीच आमची भूमिका आहे. या निर्णयांमुळे राज्यातील 1,54,00,000 अधिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला असून DBTद्वारे 21,543 कोटी रुपयांची मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व पुनर्वसन विभाग सातत्याने लोकाभिमुख आणि संवेदनशील पद्धतीने कार्य करीत आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी दिलेल्या लोकाभिमुख विचारांचा वारसा पुढे नेत प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत शासनाची मदत वेळेत पोहोचविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आषाढी वारीच्या निमित्ताने सर्व वारकरी बांधवांना आणि महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित, सुखकर आणि मंगलमय वारीच्या शुभेच्छा देतो. संकट कोणतेही असो, महाराष्ट्र शासन आणि मदत व पुनर्वसन विभाग आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. धन्यवाद. नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत, मंत्रिमंडळाच्या निर्णयांपासून ते प्रत्यक्ष क्षेत्रभेटीपर्यंत प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण आढावा आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून मदत व पुनर्वसन विभागाने प्रत्येक टप्प्यावर जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळे शासनाची मदत योग्य वेळी, योग्य लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली. हीच आहे नवसंजीवनी. संकटात आधार, मदतीत तत्परता आणि पुनर्वसनातून विश्वास.
मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.